नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर NB चाटे आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या या इंडस्ट्रियल एसी मशीनच्या 13व्या लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ स्टार्टर पाहिले. ठीक आहे, त्यामध्ये पहिला स्टार्टर पाहिला आपण स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, दुसरा पाहिला आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, तिसरा पाहिला आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, चौथं स्टार्टर पाहिलं आपण स्टार डेल्टा स्टार्टर आणि पाचवं स्टार्टर पाहिलं आपण DOL स्टार्टर, दॅट इज डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. नाव नंतर काय तिघांचं कंपॅरिझन पाहिलं आपण. ठीक आहे, दॅट इज DOL स्टार्टर, देन स्टार डेल्टा स्टार्टर अँड ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. ठीक आहे. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दी स्पीड कंट्रोल मेथड्स. Speed control methods of the induction motor. Okay. So this is the introduction of the speed control method. So here the three-phase induction motor is basically a constant speed motor. We know that three-phase induction motor जो होती है अपनी वो एक constant speed motor है. ठीक है, three-phase induction motor आपली एक constant speed motor आहे. So it is widely used in the industry due to the low cost. आणि त्यामुळं ती वाईडली यूज होते इंडस्ट्रीमध्ये कारण त्याची कॉस्ट लो आहे आणि कन्स्ट्रक्शन हे रज्ड आहे. रज्ड म्हणजे मजबूत. ठीक आहे. देन द स्पीड कंट्रोल ऑफ द इंडक्शन मोटर इज डन ऍट कॉस्ट ऑफ डिक्रीज इन इफिशियन्सी. जी स्पीड कंट्रोल आहे इंडक्शन मोटरची ती आपण कधी करतो जेव्हा आपल्या कॉस्ट मध्ये काय होतं, डिक्रीज होतं आणि इफिशियन्सी मध्ये. ठीक आहे. तर स्पीड control of induction motor is done at cost of decrease in efficiency. Decrease in efficiency झालं त्या कॉस्ट मध्ये आपलं इंडक्शन मोटरचं आपल्याला स्पीड कंट्रोल करता येते. अँड लो इलेक्ट्रिकल पॉवर फॅक्टर, आणि लो इलेक्ट्रिकल पॉवर फॅक्टर सुद्धा असतो आपल्या इंडक्शन मोटर्स. ठीक. नाउ व्हॉट आर द मेथड्स ऑफ द स्पीड कंट्रोल ऑफ द इंडक्शन मोटर्स. तर आपल्याला या मेथड्स पाहायच्या. त्यामध्ये पहिली आहे पोल चेंजिंग मेथड, दुसरी आहे स्टेटर व्होल्टेज कंट्रोल मेथड, तिसरी आहे स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड. ठीक आहे. देन चौथी आहे स्टॅटिक रोटर रेजिस्टन्स कंट्रोल मेथड. ठीक आहे. तर ह्या अशा स्पीड कंट्रोल मेथड्स आपण पाहणार आहेत वन बाय वन. व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ द स्पीड कंट्रोल. स्पीड कंट्रोलची रिक्वायरमेंट काय आहे. ठीक है, क्यों करनी है अपने को इंडक्शन मोटर की स्पीड कंट्रोल, ये पॉइंट दिया है. ठीक है, यहाँ पे दिया है फर्स्ट पॉइंट, स्पीड कंट्रोल मीन्स चेंज द ड्राइव स्पीड एज डिसाइड बाय द प्रोसेस टू मेंटेन डिफरेंट प्रोसेस पैरामीटर्स एंड डिफरेंट लोड. स्पीड कंट्रोल करना है यानी क्या करना है आपको, जो ड्राइव स्पीड है आपका उसको चेंज करना है एज डिसाइड बाय द प्रोसेस टू मेंटेन डिफरेंट प्रोसेस पैरामीटर. क्योंकि वहां के जो डिसाइड रहता है अपना वो डिसाइड बाय प्रोसेस टू मेंटेन डिफरेंट प्रोसेस पैरामीटर्स. वहां के डिफरेंट प्रोसेस पैरामीटर जो है उनको मेंटेन करने के लिए डिफरेंट लोड के ऊपर वहां पे ये डिसाइड होता है अपना. ठीक है, तो प्रोसेस टू मेंटेन द डिफरेंट प्रोसेस पैरामीटर्स एट डिफरेंट लोड ये अपना डिसाइड होता है और उसकी वजह से अपने को वहां की ड्राइव की स्पीड चेंज करनी होती है और उसको ही हम बोलते हैं स्पीड कंट्रोल. ठीक आहे. म्हणजे काय स्पीड कंट्रोल म्हणजे काय, तर आपल्याला ड्राईव्हची स्पीड चेंज करायची आहे कारण ती डिझायर्ड असते. कशासाठी डिझायर्ड असते, कारण तिथल्या प्रोसेससाठी डिझायर्ड असते. टू मेंटेन डिफरंट प्रोसेस पॅरामीटर, तिथले डिफरंट प्रोसेस पॅरामीटर्स मेंटेन करता आले पाहिजेत ऍट डिफरंट लोड, वेगवेगळ्या लोडसाठी. ठीक आहे. आणि त्यासाठी आपण जी ड्राईव्हची स्पीड चेंज करतो त्यालाच म्हणतो आपण स्पीड कंट्रोल. हे केल्यामुळे काय होईल, मग आपलं एनर्जी सेव्हिंग होईल. ठीक आहे. देन स्पीड कंट्रोल इज अ डिफरंट कन्सेप्ट फ्रॉम दी स्पीड रेग्युलेशन. जो आपलं स्पीड कंट्रोल आहे तो डिफरंट कन्सेप्ट आहे स्पीड रेग्युलेशन पेक्षा, वेअर देर इज अ नॅचरल चेंज इन दी स्पीड ड्यू टू चेंज इन दी लोड ऑन दी शाफ्ट. स्पीड रेग्युलेशन म्हणजे काय, की तिथं नॅचरली स्पीड आपली काय होते, चेंज होते. जसा आपला लोड चेंज होईल तसा शाफ्टवरचा जसा लोड चेंज होईल तशी आपली स्पीड नॅचरली चेंज जर झाली तर ते असतं आपलं स्पीड रेग्युलेशन.
ठीक आहे. आणि स्पीड कंट्रोल हा डिफरंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, डिफरंट कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मॅन्युअली राहीची स्पीड चेंज करतोय, कारण ते डिझायर्ड असतं प्रोसेससाठी, कारण तिथले जे डिफरंट प्रोसेस पॅरामीटर्स आहेत त्यांना आपल्याला मेंटेन करायचं असतं डिफरंट लोडसाठी, आणि त्यामुळे आपण ड्राईव्हची स्पीड चेंज करतोय, त्याला आपण स्पीड कंट्रोल म्हणतो. ठीक आहे. So this is the difference between speed control and speed regulation. Clear आहे? नेक्स्ट पॉइंट ये आहे, स्पीड कंट्रोल इज आयदर डन मॅन्युअली बाय द ऑपरेटर. स्पीड कंट्रोल आपण आयदर मॅन्युअली करू शकतो, म्हणजे ऑपरेटर करू शकतो मॅन्युअली, और बाय मीन्स ऑफ सम ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइस, किंवा तिथे एक ऑटोमॅटिक कंट्रोल डिव्हाइस काही यूज करून आपण स्पीड कंट्रोल करू शकतो मोटर. ठीक आहे. अँड लो स्पीड स्टार्टिंग रिक्वायरमेंट, लो स्पीड स्टार्टिंग रिक्वायरमेंट सुद्धा असते तिथं. ठीक आहे. So these are the requirements of the speed control. Now we'll see one by one method. So first of all we'll see the pole changing method. आता पोल चेंजिंग म्हटलं की आपल्याला माहिती आहे, पोल हे पोल्स आपण जे इंडक्शन मोटरचे जे पोल्स असतात ते कधीही आपण इव्हन नंबर्स मध्ये मेन्शन केलेले असतात. दॅट मीन्स वी आर हॅव्हिंग 2 पोल्स, 4 पोल मोटर, 6 पोल मोटर, 8 पोल मोटर, 12 पोल मोटर, ठीक आहे, एक्सेट्रा. So we have to mention the poles always in even numbers. Clear? So here we know that the formula for synchronous speed, that is ns is equal to 120f by p. ऑलरेडी हा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे आता. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला सांगू शकतो आपण की ती सिंक्रोनस स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी and it is inversely proportional to number of poles. Clear आहे? Now from the above equation of the synchronous speed, it can be seen that the synchronous speed and the running speed can be changed by changing the number of stator poles. या इक्वेशन वरून आपण असं सांगू शकतो की सिंक्रोनस स्पीड जर आपल्याला चेंज करायची आहे, ठीक आहे, सिंक्रोनस स्पीड जर आपण चेंज केली, कशी चेंज करायची आपल्याला, बाय चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल्स. तिथले नंबर ऑफ स्टेटर पोल्स चेंज करून आपण तिथली स्पीड काय करू शकतो, चेंज करू शकतो. सिंक्रोनस स्पीड ही चेंज करू शकतो अपन. क्लियर है? समझ में आया? ये इक्वेशन से हम क्या बता सकते हैं कि फ्रॉम द अबव इक्वेशन ऑफ द सिंक्रोनस स्पीड इट कैन बी सीन दैट सिंक्रोनस स्पीड कैन बी चेंज्ड, यानी ns की वैल्यू हमें चेंज करनी है. कैसे चेंज करनी है? बाय चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल्स. वहां के स्टेटर के अगर नंबर ऑफ पोल्स हमने चेंज किए तो ऑटोमेटिकली आपकी सिंक्रोनस स्पीड क्या हो जाएगी, चेंज हो जाएगी. So this method is generally used for squirrel cage induction motor, as squirrel cage rotor adapts itself for any number of stator poles. ये जो मेथड है अपनी स्पीड कंट्रोल मेथड, पोल चेंजिंग मेथड, ये सिर्फ अपन स्क्विरल केज इंडक्शन मोटर के लिए ही यूज करते हैं, क्योंकि स्क्विरल केज रोटर जो है वो क्या करता है, फॉर एनी नंबर ऑफ स्टेटर पोल्स के लिए वो खुद को एडॉप्ट करता है. ठीक है, एनी नंबर ऑफ स्टेटर पोल्स के लिए वो रोटर क्या करता है, खुद को एडॉप्ट करता है. उसकी वजह से हम ये मेथड सिर्फ स्क्विरल केज इंडक्शन मोटर के लिए ही यूज करते हैं. क्लियर है? ये है third point. Now next point is the change in stator pole is achieved by 2 or more independent stator windings wound for different number of poles in the same slots. Change in stator poles is achieved by, म्हणजे stator poles मध्ये चेंज आपण कसा अचीव करू शकतो, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त इंडिपेंडंट स्टेटर वाइंडिंग्स आपल्याला वाउंड करायच्या. त्या वाउंड कुठं करायच्या, फॉर डिफरंट नंबर ऑफ पोल्स इन द सेम स्लॉट. वेगवेगळ्या नंबर ऑफ पोल्स साठी आपल्याला त्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटर वाइंडिंग वाउंड करायच्यात एका सेम स्लॉट मध्ये, पण वेगवेगळ्या पोलसाठी, वेगवेगळ्या नंबर ऑफ पोलसाठी आपल्याला ते वाउंड करायच्यात. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण तिथे स्टेटरचे पोल हे चेंज करू शकतो. ठीक आहे, समजलं? सो दिस इज द मेथड ऑफ पोल चेंजिंग. सिंपल मेथड आहे. 2-4 पॉइंट तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये लिहायचे. ठीक है, सो क्लियर है ये सबको? ठीक है. नाउ सेकंड मेथड देखेंगे, वो है आपकी बाय वेरिंग द अप्लाइड वोल्टेज, दैट इज स्टेटर वोल्टेज कंट्रोल मेथड. ठीक है, so this method is very easy but rarely used in the commercial practice.
ये जो मेथड है ये बहुत ही इजी है, लेकिन ये रेयरली यूज होती है कमर्शियल प्रैक्टिस में, ठीक है। बिकॉज क्यों? बिकॉज लार्ज वेरिएशन ऑफ वोल्टेज प्रोड्यूसेस अ वेरी स्मॉल चेंज इन स्पीड, क्योंकि वहां के वोल्टेज में अगर लार्ज वेरिएशन होता है तो वहां पे स्मॉल चेंज होता है स्पीड में। क्या होता है? स्मॉल चेंज होता है स्पीड में। अगर वहां पे लार्ज वेरिएशन होता है आपके वोल्टेज में तो वहां पे वेरी स्मॉल चेंज इन स्पीड होता है एंड मच एनर्जी इज वेस्टेड, और वहां पे बहुत सारी एनर्जी भी वेस्ट होती है। तो उसकी वजह से ये जो मेथड है ये इजी होने के बावजूद ये रेयरली यूज होती है। रेयरली मीन्स कभी कभार यूज की जाती है कमर्शियल प्रॅक्टिस में, ठीक आहे। समजलं? पहिला पॉइंट दिलेला आहे की ही मेथड सगळ्यात इझी आहे पण रेअरली यूज होणारी मेथड आहे कमर्शियल प्रॅक्टिससाठी, कारण जे लार्ज व्हेरिएशन होतं व्होल्टेज मध्ये त्यामुळं तिथं एक व्हेरी स्मॉल चेंज इन स्पीड प्रोड्यूस होते, ठीक आहे। लार्ज व्हेरिएशन जे झालं व्होल्टेज मध्ये त्यामुळे तिथं एक व्हेरी स्मॉल चेंज इन स्पीड प्रोड्यूस होते आणि त्यामुळं मच एनर्जी आपली इथं वेस्ट होते, त्यामुळे ही रेअरली यूज होणारी मेथड आहे। क्लियर आहे? सेकंड पॉइंट दिला, इन दिस मेथड 3 रेजिस्टन्सेस आर इन्सर्टेड इन द सिरीज विथ द स्टेटर वाइंडिंग ऑफ द मोटर। या मेथड मध्ये सुद्धा आपल्याला 3 रेजिस्टन्सेस हे स्टेटर वाइंडिंगच्या सिरीज मध्ये इन्सर्ट करायचे, ठीक आहे। स्टेटर वाइंडिंगच्या जी स्टेटर वाइंडिंग आहे मोटरची त्याच्या सिरीज मध्ये आपल्याला 3 रेजिस्टन्सेस काय करायचे तिथं इन्सर्ट करायचे अँड द व्हॅल्यू ऑफ दीज रेजिस्टन्सेस इज व्हॅरिड बाय कॉमन हँडल, आणि त्या तिन्ही रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅरिड करायची आपल्याला एका कॉमन हँडलनं, सो दॅट इक्वल रेजिस्टन्सेस कम इन द स्टेटर सर्किट। त्यामुळे स्टेटर सर्किट मध्ये आपले इक्वल रेजिस्टन्सेस येतील, अशा प्रकारे आपल्याला त्या कॉमन हँडलनं तिन्ही रेजिस्टेंस वैल्यू वेरीड करायची। क्लियर है? समझ में आया? तो ये सेकंड पॉइंट में क्या बताया है कि ये मेथड में क्या करना है अपने को, रेजिस्टेंसेस इंसर्ट करने हैं सीरीज में। किसके सीरीज में कनेक्ट करने हैं? स्टेटर वाइंडिंग है आपकी मोटर की, उसके सीरीज में आपको 3 रजिस्टर्सेस क्या करने हैं, रजिस्टेंसेस इंसर्ट करने हैं, और द वैल्यू ऑफ दीज रजिस्टेंसेस इज वेरिड बाय कॉमन हैंडल। वो तीनों रजिस्टेंस की वैल्यू आपको वेरी करनी है एक कॉमन हैंडल से, सो दैट इक्वल रेजिस्टेंसेस कम इन द स्टेटर सर्किट। तो उसकी वजह से आपके इक्वल रेजिस्टेंस स्टेटर सर्किट में आनी चाहिए। क्लियर है? तो फॉर अ पर्टिकुलर लोड व्हेन द वोल्टेज इंक्रीजेस, एक पर्टिकुलर लोड के लिए जब आपका वोल्टेज इंक्रीज होता है, देन द स्पीड ऑफ द मोटर ऑल्सो इंक्रीजेस, तब आपके मोटर की स्पीड इंक्रीज होती है एंड वाइस वर्सा, यानी इसके एग्जैक्टली अपोजिट। ठीक है, जब आपका पर्टिकुलर लोड डिक्रीज हो जाएगा, ठीक है, तब आपकी मोटर की स्पीड भी क्या होगी, आपकी डिक्रीज होगी। क्लियर है? तो यह है आपका थर्ड पॉइंट। सो नेक्स्ट पॉइंट यह आहे, थर्ड पॉइंट काय दिला की एका पर्टिक्युलर लोडला जेव्हा आपलं व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे मोटरचं, तेव्हा मोटरची स्पीड काय होणार आहे, मोटरची स्पीड सुद्धा इन्क्रीज होणार आहे। आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट, म्हणजेच पर्टिक्युलर लोड साठी जर व्होल्टेज आपलं डिक्रीज झालं तर मोटरची स्पीड सुद्धा आपली डिक्रीज होणार आहे। क्लियर? सो ॲज द 3 फेज इंडक्शन मोटर, ॲज इन 3 फेज इंडक्शन मोटर, द टॉर्क प्रोड्यूस्ड इज गिवन बाय T is proportional to S into E2 square। हा फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण टॉर्क इक्वेशन वरून, आपण हे सांगितलं होतं। पण E2 हा कशाला प्रोपोर्शनल आहे, E1 ला माहितच आहे आपल्याला। ठीक है, तो वेयर E2 इज द रोटर इंड्यूस ईएमएफ। E2 क्या है आपका, रोटर इंड्यूस ईएमएफ है। ठीक है, एंड E2 किसको प्रोपोर्शनल होता है, V1 को। ठीक है, तो E2 इज प्रोपोर्शनल टू V एंड दस T इज प्रोपोर्शनल टू S into V2। ठीक है, T किसको प्रोपोर्शनल रहेगा आपका, S इंटू V2 स्क्वायर बोलो आप यहाँ पे, क्योंकि यहाँ पे E2 स्क्वायर है, यहाँ पे S इंटू V2 स्क्वायर बोल सकते हैं आप। सो विच मीन्स इफ द सप्लाई वोल्टेज इज डिक्रीज, जब आपका सप्लाई वोल्टेज डिक्रीज हो जाएगा, देन द डेवलप टॉर्क डिक्रीजेस, आपका डेवलप टॉर्क भी क्या हो जाएगा, डिक्रीज हो जाएगा। मीन्स फॉर प्रोवाइडिंग द सेम लोड टॉर्क द स्लिप इंक्रीजेस, और वहां पे सेम लोड टॉर्क प्रोवाइड करने के लिए आपकी स्लिप क्या होनी चाहिए, इंक्रीज होनी चाहिए विथ डिक्रीज इन वोल्टेज, लेकिन आपका वोल्टेज डिक्रीज होना चाहिए।
ठीक है, एंड कॉन्सिक्वेंटली द स्पीड डिक्रीजेस, और वहां की आपकी स्पीड क्या हो जाएगी, डिक्रीज हो जाएगी, क्योंकि स्लिप इंक्रीज हो रही है। स्लिप इंक्रीज होते वक्त आपका वोल्टेज डिक्रीज हो रहा है, और वोल्टेज डिक्रीज होने से आपकी स्पीड भी क्या हो जाएगी, डिक्रीज हो जाएगी, एंड इसके एग्जैक्टली अपोजिट। ठीक है, अल्टीमेटली द स्पीड डिपेंड्स अपॉन द सप्लाई वोल्टेज। स्पीड किसके ऊपर डिपेंड रहेगी, आपकी सप्लाई वोल्टेज के ऊपर। क्लियर है? तो ये है आपका सेकंड मेथड, दैट इज बाय वेयरिंग द अप्लाइड वोल्टेज, या फिर स्टेटर वोल्टेज कंट्रोल मेथड। ठीक है, जो स्टेटर रेजिस्टेंस स्टार्टर का जो एक्सप्लेनेशन देखा था अपन ने, वो 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 डायग्राम यहाँ पे आपको ध्यान में रखनी है। ठीक है, और उसके जैसा ही एक्सप्लेनेशन लिखना है आपको। ठीक है, समझ में आया? क्योंकि इसमें भी मैंने क्या बोला सेकंड पॉइंट में कि यहाँ पे भी आपको इन दिस मेथड में 3 रेजिस्टेंसेस इंसर्ट करने हैं आपके स्टेटर वाइंडिंग के सीरीज में, और वो उनकी वैल्यू जो है, वो तीनों रजिस्टर की वैल्यू अपन एक कॉमन हैंडल से वेरी करनी है, सो दैट इक्वल रेजिस्टेंसेस कम इन दी स्टेटर सर्किट। ठीक है, तो ये पॉइंट से आपको पता होना चाहिए कि जो स्टेटर वोल्टेज कंट्रोल मेथड है, स्पीड कंट्रोल मेथड, वो स्टेटर रेजिस्टेंस स्टार्टर जैसी है। क्लियर है? समझ में आया? तो ये 2 मेथड हो गए। बाद में थर्ड मेथड है आपकी, वो है बाय वेयरिंग अप्लाइड फ्रीक्वेंसी। बाय वेयरिंग अप्लाइड फ्रीक्वेंसी, और फ्रीक्वेंसी कंट्रोल मेथड बोलते हैं इसको। ठीक है, सो वी नो दैट सिंक्रोनस स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर इज गिवन बाय एनएस इज इक्वल टू 120 एफ बाय पी। वही है आपका फॉर्मूला। ठीक है, अभी सिंक्रोनस स्पीड और फ्रीक्वेंसी का क्या रिलेशन है, ये इक्वेशन से क्या बता सकते हैं अपन इक्वेशन? ठीक है, एनएस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रीक्वेंसी। क्लियर है? So it is clear from the equation that the speed of the induction motor can be changed by changing the frequency of the supply. आपने अगर सप्लाई की फ्रीक्वेंसी चेंज की तो ऑटोमेटिकली आपको सिंक्रोनस स्पीड चेंज करने आएगी, और सिंक्रोनस स्पीड चेंज करने के बाद आपको एक्चुअल स्पीड चेंज करने आएगी, क्योंकि सिंक्रोनस स्पीड और एक्चुअल स्पीड में रिलेशन क्या है, n इज इक्वल टू एन एस इन ब्रैकेट 1 माइनस एस। ठीक है, तो ये फॉर्मूले से अपन एक्चुअल स्पीड भी चेंज कर सकते हैं उसकी। तो पहले तो आपको सिंक्रोनस स्पीड चेंज करनी होगी। सिंक्रोनस स्पीड को चेंज करने के लिए क्या चेंज करना होगा अपने को, जो फ्रीक्वेंसी है सप्लाई की उसको चेंज करना होगा। क्लियर? सो द स्पीड ऑफ द मोटर विल इंक्रीज इफ द फ्रिक्वेन्सी इंक्रीजेस अँड व्हाइस वर्सा. जी स्पीड आहे आपल्या मोटरची ती इन्क्रीज होणार आहे जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल, आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट. ठीक आहे, म्हणजे स्पीड आपल्या मोटरची काय होईल, डिक्रीज होईल जर फ्रिक्वेन्सी आपली डिक्रीज झाली, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दोन्ही. क्लियर? नाउ चेंजिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द सप्लाय टू द मोटर इज डिफिकल्ट. आपल्याला सप्लायची जी फ्रिक्वेन्सी आहे ते चेंज करण्यामध्ये मोटरच्या डिफिकल्टी निर्माण होते. So therefore this method is only employed where variable frequency alternator is available for above purpose. त्यामुळे ही जी मेथड आहे ती आपण जिथं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी अल्टरनेटर अवेलेबल असणार आहे तिथंच आपण हे अबाऊ पर्पज साठी ही मेथड आपण एम्प्लॉय करणार आहेत. ठीक आहे, म्हणजे यूज करणार आहेत मेथड. ठीक आहे, जिथं व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी अल्टरनेटर अवेलेबल असणार आहे या वरच्या पर्पज साठी, त्याच्यासाठीच आपण ही मेथड तिथं एम्प्लॉइड करणार आहेत किंवा यूज करणार. क्लिअर आहे? तर हे सिंपल एक्सप्लेनेशन तुम्ही बाय वेअरिंग अप्लाइड फ्रिक्वेन्सीचं लिहू शकता. ठीक आहे, 2-4च पॉइंट आहेत इथं सुद्धा. ठीक आहे, जास्त डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन लिहिण्याची आवश्यकता नाहीये तुमच्या. ठीक आहे, एवढंच एक्सप्लेनेशन जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे तुम्हाला. ठीक आहे, किंवा याच्या व्यतिरिक्त स्पीड कंट्रोल जी आपण पाहिली आपण बाय वेअरिंग द अप्लाइड फ्रिक्वेन्सी, याच एक्सप्लेनेशन साठी तुम्ही हे थोडस वेगळं एक्सप्लेनेशन सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, हे वेगळं एक्सप्लेनेशन आहे त्याच स्पीड कंट्रोल मेथड साठी, म्हणजेच बाय वेअरिंग दी अप्लाइड फ्रिक्वेन्सी म्हटलंय आपण. ठीक आहे, त्यासाठी हे थोडंसं वेगळं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, ते पाहू आपण. हिअर द सिंक्रोनस स्पीड इज गिवन बाय, तो फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती, 120 f by p. Hence by varying the frequency we can change the synchronous speed and hence the rotor speed which is given by. रोटरच्या स्पीडचा हा फॉर्म्युला मी आता सांगितला, n is equal to 1 minus s in bracket outside the bracket ns. ठीक आहे, so we need a frequency changer equipment between the supply and the motor input terminal.
आपल्याला इथं कशाची गरज लागणार आहे, मग एक फ्रिक्वेन्सी चेंजर इक्विपमेंटची गरज लागणार आहे तिथल्या सप्लाय मध्ये आणि तिथल्या मोटर इनपुट टर्मिनल्स मध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी चेंजर इक्विपमेंटची गरज लागणार आहे. नाव ईएमएफ इक्वेशन जे आहे मोटरचं ते हे असतं, E इज इक्वल टू 4.44 पाय जी एफ के डब्ल्यू इंटू TPH volts. ठीक है. So it is to be noted that the applied voltage V is approximately equal to the induced EMF. applied voltage V असतं ते applied voltage V जे असतं ते approximately आपल्या induced EMF च्या इक्वल मध्ये असतं. ठीक आहे. आणि त्यामुळे इथं E च्या ऐवजी आपण V लिहिलंय. So 4.44 phi G F kW TPH volts. ठीक आहे. पाय म्हणजे काय, पाय जी म्हणजे एअर गॅप मधलं फ्लक्स आहे, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. KW म्हणजे तिथला कॉन्स्टंट घेतला आपण KW. ठीक आहे. TPH म्हणजे आपण काय घेतलेलं आहे तिथं, टर्न्स पर फेज घेतलेला आहे. ठीक आहे. सो हिअर त्याचं इक्वेशन आपलं हे आहे, V इज इक्वल टू 4.44 पाय जी एफ एन KW TPH इंटू हे इक्वेशन आहे आपलं. ठीक आहे. सो टू मेंटेन अ कॉन्स्टंट फ्लक्स पाय जी E डिवायडेड बाय 4.44 F इंटू T फेज. ठीक आहे. पाय जी चा फॉर्म्युला काय येईल इथं आपला, मग हे सगळ्या व्हॅल्यू इकडे जातील लेफ्ट साइडला. ठीक आहे. त्यामुळे E डिवायडेड बाय 4.44 F इंटू TPH लिहू शकतो आपण. सो दी रेशो E बाय F और अप्रॉक्सिमेटली V बाय F मस्ट बी मेंटेन कॉन्स्टंट. इथला जो रेशो आहे आपला E बाय F चा किंवा V बाय F चा अप्रॉक्सिमेटली तो कॉन्स्टंट मेंटेन ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. सो दॅट द एअर गॅप फ्लक्स डज नॉट चेंज. त्यामुळे तिथलं आपलं एअर गॅप फ्लक्स चेंज होणार नाही. ठीक आहे. and affect the performance as changing only frequency will change. And affect the performance as changing only frequency will change the air gap flux 5G. आणि परफॉर्मन्स जो आहे तो आपला चेंज होणार आहे जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी फक्त चेंज होईल. and the air gap flux 5G leading to the saturation of both stator and rotor cores. air gap flux जो आहे आपला तो काय राहणार आहे, तो एअर गॅप फ्लक्स लिडिंग मध्ये जाणार आहे. ठीक आहे. एअर गॅप फ्लक्स 5G लिडिंग टू द सॅच्युरेशन ऑफ बोथ स्टेटर अँड रोटर कोर्स. रोटर कोर्स स्टेटर आणि रोटर कोरच्या लिडिंग मध्ये जाणार आहे तिथला एअर गॅप फ्लक्स. ड्यू टू विच द मॅग्नेटायझेशन करंट इन्क्रीजेस. त्यामुळे तिथला मॅग्नेटायझेशन करंट आपला इन्क्रीज होणार आहे. अँड हेन्स चेंजिंग फ्रिक्वेन्सी विल नीड टू बी अकंपनीड बाय proportionally changing the supply voltage. आणि अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज करून आपण प्रोपोर्शनली तिथलं फ्रिक्वेन्सी मध्ये कसा चेंज करतो आपण. hence the changing frequency will need to be accompanied by proportionally changing the supply voltage V. सप्लाय व्होल्टेज प्रोपोर्शनली चेंज करून आपण तिथल्या फ्रिक्वेन्सी मध्ये जो चेंज होतोय त्याला आपण अकंपनीड करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारचं हे एक्सप्लेनेशन तुम्ही एक्झाम मध्ये लिहू शकता. हे एक्सप्लेनेशन लिहा किंवा हे एक्सप्लेनेशन लिहा, दोन्हीपैकी जे सोपं वाटेल तुम्हाला हे एक्सप्लेनेशन तुम्ही लिहू शकता. ठीक है रे, समझ लो. तो ये 3 मेथड्स हमने आज के लेक्चर में देखे. ठीक है. क्या क्या 3 मेथड्स हैं और इसके आगे का जो पॉइंट है यहाँ पे देखो, यहाँ पे एक डायग्राम दिया है आगे. यहाँ पे एसी इनपुट वोल्टेज दिया है जिसको कांस्टेंट वोल्टेज एंड कांस्टेंट फ्रीक्वेंसी है, उसको हमने कन्वर्टर को दिया. कन्वर्टर क्या करेगा, एसी का कन्वर्जन डीसी में करेगा. तो यहाँ पे जो डीसी आएगा वो, लेकिन ये डीसी अपना प्योर होगा क्या, नहीं, उसमें कुछ रिपल्स प्रेजेंट होंगे, हार्मोनिक्स होंगे. ठीक है. तो उसको निकालने के लिए हम डीसी को किसको देंगे, इन्वर्टर को. ठीक है. तो इन्वर्टर क्या करेगा, ये डीसी का कन्वर्जन एसी में करेगा. लेकिन ये अभी एसी जो मिल रहा है अपने को आउटपुट में इन्वर्टर के, उसका वोल्टेज भी वेरिएबल रहेगा और फ्रीक्वेंसी भी वेरिएबल रहेगी. और वो कनेक्ट किया अपन ने स्टेटर वाइंडिंग के, इंडक्शन मोटर के स्टेटर वाइंडिंग को. ठीक है. तो ये जो डायग्राम है वो है आपकी इलेक्ट्रॉनिक स्कीमेटिक डायग्राम फॉर V/F कंट्रोलर.
अभी जो टॉर्क की वेरिएशन फॉर फ्रीक्वेंसीज है, टॉर्क वेरिएशन फॉर फ्रीक्वेंसीज अबव एंड बिलो नॉर्मल is shown in the figure here. So torque characteristic, torque slip characteristic है, यहाँ पे y axis पे टॉर्क दिखा है, ये वो x axis पे आपका स्लिप दिखा है, ठीक है। तो ऐसा ग्राफ हमने ऑलरेडी भी देखा है यहाँ, ठीक है, इससे पहले भी। तो यहाँ पे देखो, ये आपकी फ्रीक्वेंसी यहाँ से इधर लेफ्ट साइड को फ्रीक्वेंसी इंक्रीज हो, सॉरी स्लिप इंक्रीज हो रही है आपकी। पहले यहाँ पे स्लिप 0 है, बाद में SM है, बाद में S इज इक्वल टू 1 है, ठीक है। तो पहला ग्राफ ऐसा स्टार्ट होगा आपका, या इसमें आपकी जो रोटर की फ्रीक्वेंसी वो लेस देन आपकी स्टेटर फ्रीक्वेंसी रहेगी, ठीक है। बाद में दूसरा जो ग्राफ रहेगा आपका, वो लेफ्ट साइड है, लेफ्ट हैंड साइड को थोड़ा सा शिफ्ट होगा। तो यहाँ पे आपको देख रहा है और F, यहाँ पे ये आपका ग्राफ दिखा है F के लिए, स्टेटर फ्रीक्वेंसी के लिए। और ये थर्ड ग्राफ फिर से लेफ्ट हैंड साइड को शिफ्ट हो जाएगा, यहाँ पे आपकी स्टेटर सप्लाई फ्रीक्वेंसी ग्रेटर रहेगी आपकी F से, ठीक है। तो ये आपकी टॉर्क स्लिप कैरेक्टरिस्टिक यहाँ पे दिखाई है। नाउ ये डिसएडवांटेजेस भी है ये कुछ मेथड के। तो इसमें दो डिसएडवांटेज है। द सप्लाई ऑब्टेन कैन नॉट बी यूज्ड फॉर अदर इक्विपमेंट, जो सप्लाई यहाँ पे ऑब्टेन हो रहा है वो अदर इक्विपमेंट के लिए हम यूज नहीं कर सकते हैं। Hence every motor will need an independent speed control unit. तो इसकी वजह से हर एक मोटर के लिए एक इंडिपेंडेंट स्पीड कंट्रोल युनिट की जरूरी होता है, ठीक है। डिसएडवांटेज पहिला काय सांगितलं की इथं हा जो सप्लाय ऑब्टेन होतोय आपल्याला, हा सप्लाय आपण दुसऱ्या इक्विपमेंट साठी कनेक्ट करू शकत नाही, यूज करू शकत नाही। त्यामुळं एवढे प्रत्येक मोटरसाठी आपल्याला इथे एक इंडिपेंडेंट स्पीड कंट्रोल युनिट ची गरज भासणार आहे, ठीक आहे। हा पहिला डिसएडवांटेज। दूसरा डिसएडवांटेज आहे द हाय आयन अँड मेकॅनिकल लॉसेस ऍट हायर स्पीड्स। हाय आयन आणि मेकॅनिकल लॉसेस होतात हायर स्पीड साठी, त्यामुळे विल लीड टू ओव्हर हिटिंग, त्यामुळे तिथे ओव्हर हिटिंग होते मोटरमध्ये। अँड हेन्स नीड इलॅबोरेट कूलिंग अरेंजमेंट्स, त्यामुळे आपल्याला तिथल्या कूलिंग अरेंजमेंट्स त्यांना इलॅबोरेट करणं गरजेचं आहे। क्लिअर आहे? तर हे दोन डिसएडवांटेजेस आहेत या मेथडचे। क्लिअर आहे? तर हे एक्सप्लेनेशन लिहा किंवा याच्या अगोदरचं हे सिंपल एक्सप्लेनेशन लिहा। आपको कौन सा भी एक्सप्लेनेशन लिया था आपने ये दोनों में से एक, तो भी आपको फुल मार्क्स मिलेंगे। क्लियर है? समझ में आया? तो ये तीन मेथड्स हमने आज देखे स्पीड कंट्रोल मेथड्स। फर्स्ट है पोल चेंजिंग मेथड, दूसरा है बाय वेयरिंग द अप्लाइड वोल्टेज और स्टेटर वोल्टेज कंट्रोल मेथड, और तीसरा देखा हमने बाय वेयरिंग द अप्लाइड फ्रीक्वेंसी और फ्रीक्वेंसी कंट्रोल मेथड। क्लियर है? सो इस पे कुछ डाउट है आपको तो आप मुझे पूछ सकते हैं कभी भी, ठीक है। सो थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो अगेन, वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर, ठीक है। थैंक यू वेरी मच।